3 ट्रॅव्हल बक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डे 2 आम्ही पोचलेलो आहोत. दिल्ली एअरपोर्टवरून आम्ही निघालो आणि आम्ही जातो आहे आता न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनकडे दिल्ली एन रूट करत. स्टेशनला पोचल्यावर आम्ही ट्रेनची वाट बघत होतो. आय गेस आम्ही एक पाऊण तास आधीच पोचलो होतो तिथे, त्याच्यामुळे हॅसल फ्री झालं. आता उभे राहून काय करणार असा आमचा विचार चालला होता. इथे बसायला अजिबात जागा नव्हती यार, सगळ्यांनी आधीच ऑक्युपाय करून ठेवलेलं. तर आम्ही आमच्या कोचच्या इथे उभे होतो. कपडे जरा ते कालचेच आहेत, कारण आम्ही कालच जर्नी करून आलेलो आहोत. तर पण ठीक आहे, पण आता आम्ही कुठे जाणार आहोत आणि काय करणार आहोत हे मी तुम्हाला लवकरच आमच्या व्लॉग्सद्वारे दाखवू. आणि ह्या माणसाला फक्त भूक लागलेली. बाजूला जो क्रेट आहे ना, तो फूडचा क्रेट होता म्हणा. त्याला म्हटलं इथेच हात घाल तर काहीतरी खायला मिळेल. पण बोला नाही, मला त्या शॉपमध्ये जाऊन काहीतरी शॉपिंग करायची आहे. म्हटलं ठीक आहे चला मग. आणि ह्याला खूपच झोप येत होती. सो बेसिकली काय नाही, अण्णा जेवायला आणि अण्णी झोपायला, बस बाकी काय नाही. चला तर आमची ट्रेन पण आलेली आहे. तेजस ट्रेनसारखं फील होतं, खूप छान वाटलं ट्रेन बघून. इथे दिल्ली पब्लिक स्कूल इंटरनॅशनलची काहीतरी ट्रिप होती. भाई मला तर असं वाटलं मी वर्गातच बसली आहे विदाऊट अ टीचर. एवढा केओस आमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतंच आहे. ही जर्नी कधी जमते असं वाटत होतं, कारण अगदी क्लासरूमची फिलिंग येत होती. तर चला फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत. बॅग्स बघितल्यात, हे देवा हे एवढं सगळं घेऊन फिरायचं आता मला 8 दिवस. तिथेच जराशे फ्रेश झालो आणि नंतर आम्ही निघालो. आमच्या जो कार रेंटवाला होता त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट केलं. सो फायनली गाईज आम्ही पोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला, विच इज अरे हां काठगोदाम. येस, तर आम्ही आहोत देवभूमीमध्ये. आणि पहिली सुरुवात तर पोटोबाने केलीच पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही कार येईपर्यंत पटकन नाश्ता केला. या आंटीना खूपच इंटरेस्ट होता माझ्या व्लॉगमध्ये, पण ठीक आहे, असेच व्ह्यूवर वाटतात ना आपले. गरमागरम पराठे, म्हणजे इथे येऊन असं डोसा सँडविचचे ऑप्शन असतानासुद्धा मला असं वाटलं की इथे येऊन तर हेच खायला पाहिजे. शुभमला अजिबात भूक नव्हती. तो म्हणतो काहीतरी पोटात गेल्याशिवाय डोकं चालणार नाही, पण खायचं नाही आहे कारण ब्रेकफास्ट झाला होता ट्रेनमध्ये. सो म्हणून तो बोलला की इथे काहीतरी मी असं हलकं फुलकं ज्यूसच काहीतरी मागवेन. मी तर बाबा पराठ्यांवर ताव मारला. यम्मी पराठे होते. शुभमचा पण ज्यूस आलेला आहे. पायनॅपल ज्यूस मागवला आहे सरांनी. एवढ्या जोरात आपटलं यार त्यांनी. जाणार होत बाबा बिल देऊन तुझं. सो पराठे तर यार खूपच गरम होते, अगदी असं आई तव्यावरून काढून पोळी देते ना तसंच एकदम छान मस्त टेस्टी पण होते. पण मला तर सध्या त्याचा घासच मोडता येत नव्हता यार, एवढं गरम होतं, बोटात पण धरलं जात नव्हतं. पण बघूनच अगदी असं पोट भरल्यासारखं किंवा तृप्त झाल्यासारखी फिलिंग होती. आणि मग असं आम्ही जरा वेदरच्या तिकडच्या गप्पा मारला, कारण आम्ही खूपच जास्त बुलन्स आणले होते यार. आणि इथे तर एवढी थंडीच नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला असं टेन्शन आलेलं की एवढं बॅग भरून बुलन्स आणले त्याचं काय करायचं. पण वेदर प्लेझंट होतं, खूप अतिशय गरम नव्हतं मुंबईसारखं. इनफॅक्ट तेव्हा तर हीट वेव्ह पण डिक्लेअर झाली होती बॉम्बेला, बट वी वर ॲट गुड प्लेस वेदर वॉज व्हेरी प्लेझंट. हां, पण आता त्या बुलन्सचं काय करायचं ह्याचा आम्हाला प्रश्न आलाच होता. सगळ्यात मोठी बॅग शुभमची होती. त्याला पण तेच वाटत होतं की यार मी एवढी मोठी बॅग आणली. आम्हाला तसं वाटत होतं कपडे काढून ह्याला त्या बॅगमध्येच भरलं पाहिजे होतं, जेणेकरून त्या बॅगचं हे होईल. अच्छा, तर चला आता मी पहिला माझा खास घेते. खूपच अप्रतिम. आणि आता आम्ही आमचं जर्नी चालू केली आहे कार पिकअप केल्यानंतर. सो आम्ही चाललेलो आहोत जिम कॉर्बेटला. सो प्लॅन तर भरपूर काय होते, बट जेव्हा मी आमची आयटनरी प्लॅन केली, तर आयटनरी प्लॅन केल्यानंतर वेन वी डिसाइडेड टू गो टू जिम कॉर्बेट फर्स्ट, प्रायमरीली तेच बिकॉज ॲक्सेसिबल आहे, पुन्हा इथे तिथे फिरायला नको, असं सगळं विचार करून आम्ही पहिलं जिम कॉर्बेटला झिरो डाऊन केलं. सो आता आम्ही चाललेलो आहोत जिम कॉर्बेट एंड रूट. आणि आम्हाला असं लक्षात आलं की गुगल गडबडतोय आणि आम्हाला गोल गोल फिरवतोय. सो आम्ही डिसाईड केलं की कोणाला तरी विचारूया, किंवा नाही, पण आम्ही आमच्या फोनमध्ये ते चेक केलं आणि मग तसं आमची पुन्हा जर्नी चालू केली. सो आता आम्ही राईट ट्रॅकवर आहोत. पहिलं पेट्रोल भरायला गेलो आणि नाव वी आर गोईंग टू आवर होम स्टे दॅट वी हॅव बुक्ड फॉर 2 days. एंड रूट जिम कॉर्बेट आम्ही हल्द्वानी थ्रू करत गेलो. खूपच छान यार, म्हणजे खूपच छान शेती वगैरे होती आजूबाजूला. आत्ता सगळ्यांना प्रचंड भूक लागली होती.
आम्हाला ऑन द वे हे न्यूली ओपन रेस्टॉरंट दिसलं. सो बेसिकली रेस्टॉरंट एक्झिस्टिंग होतं, पण त्याने न्यू मॅनेजमेंटने चालू केलं होतं आणि ते खूपच असे कूल वाईब्स होते. थोडं एस्थेटिक होतं, कॅफे काइंड ऑफ असं त्यांचं प्लॅन होतं. सो तुम्ही बघाल असे काही 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 म्हणजे जरासे डिफरंट ऑफ बीट सीट्स आहेत, थोडंसं कोकी लुक आहे त्याला, आणि सगळीकडे ग्रीनरी आहे. वॉशरूम्स आर क्वाईट ओके, डिसेंट, बट ठीक आहे, चल जाएगा एवढ्या लाँग जर्नीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर. पण मला ओव्हरऑल त्यांचं खूपच छान त्यांनी मेंटेन केलेलं म्हणून मला प्रचंड आवडलं. स्पेशली द ग्रीनरी, असे छान काहीतरी एस्थेटिक सायकल ट्रकचं हे. पण यू नो वॉट द बेस्ट पार्ट इज ते त्यांचं गार्डनिंग, म्हणजे त्यांनी सिन्स मॅनेजमेंट चेंज झाल्यापासून ते आता म्हणजे त्यांचं काही ना काही मेंटेनन्स चालूच आहे. पण इकडची जी फुलं होती यार, म्हणजे खरंच सांगते मी तर प्रेमात पडली. वॉट व्हायब्रंट कलर्स यार. आय मीन बघा ना, तुम्हाला दिसतच असेल. भले ते आत्ता लावत असतील आणि इव्हेंच्युअली ते ब्लूम होतील, तर ते जेव्हा ॲक्च्युली ब्लूम झाल्यावर किती सुंदर दिसतील. आणि इथे बघा माळी दादा जे आता फ्रेशली फुलं लावत आहेत, म्हणजे फुलझाडं लावत आहेत. तर असंच मी जरा त्यांच्याशी पण काही थोडा वेळ संवाद साधला. त्यांना विचारलं की ही झाडं म्हणजे तुम्ही कधी लावलेलात, कशी होती, लहान होती का? तर ते बोले फुलं सकटच रोपटं लावलं होतं आणि आत्ता ते रोपाचं एवढं लेंथ झालेली आहे आणि अजून त्यांची काही ना काही कामं चालूच होती. पण यार तो कलर बघा यार, म्हणजे अशी फुलं कुठे बघायला मिळतात यार. म्हणजे आपल्याकडे असतात नर्सरीमध्ये, पण तुम्हाला कळलं का की ही आपल्याकडच्या वेदरला सुटेबल नाही आहेत म्हणून तुम्ही मे बी नर्सरीमधून एवढी छान छान फुलं नेत असाल आणि घरी जाऊन त्याला एकही ब्लॉसम होत नसेल किंवा फुलं येत नसेल किंवा ते मरत असेल. सो प्रायमरी द रिझन इज क्लायमेट यार. ओके, तर मी तुम्हाला क्विकली रेस्टॉरंटची टूर पण घेते. हा त्यांचा पार्टी हॉल कम डायनिंग हॉल काइंड ऑफ आहे. खूप असं मोठं नाही आहे, प्रशस्त आहे, बट रूममध्ये एवढंच आहे. आणि मग मे बी ते बाहेर सिटिंग करत असतील. हा त्यांचा किचन आहे वाटतं लेफ्ट हँड साईडला. इथे छान असं मस्त वेल मेंटेन्ड फिश टँक आहे. कोय वगैरे तुम्हाला दिसतं, बघूनच छान वाटतंय ना, प्रसन्न आहे एकदम मस्त. फिश बघून ॲक्च्युली छान वाटतं. आणि मग फायनली आम्ही हे सगळे व्हिडिओ करताच त्यांनी छान फूड बनवून आणलेलं होतं. मी तुम्हाला खरं सांगते, म्हणजे भूक लागली आहे म्हणून असं नाही, पण त्यांनी फ्रेश आम्हाला सगळं बनवून दिलं. सो इट वॉज नॉट रेडी. ओके, द ग्रेव्ही अँड एव्हरीथिंग वॉज नॉट रेडी, एव्हरीथिंग वॉज फ्रेश. आता छान पोटोबा झाल्यानंतर खरं तर झोपायची खूप इच्छा होती, कारण त्या दिल्ली पब्लिक स्कूलवाल्या मुलांनी तर आम्हाला काही झोपायला दिलं नव्हतं ट्रेनमध्ये. पण ऑप्शन नव्हता, आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला पोचायचं होतं, म्हणजे आमच्या होमस्टेला. सो आम्ही इथे निघालो आहोत आणि रस्त्यात मस्त छान बघत आम्ही फायनली आमच्या होमस्टे, दॅट इज कॉर्बेटवाला होमस्टेला पोचलेलो आहोत. 1+1 स्टोरी आहे. खाली ती फॅमिली राहते, वरती त्यांनी 3 रूम्स काढलेले आहेत आणि त्या रूमची पण आम्ही टूर तुम्हाला लवकरच देऊ. सो जिम कॉर्बेटला जर तुम्ही येत असाल तर इकडे यायला प्लीज विसरू नका, कारण ते मस्त होमकुक कुमावनी फूड देतात. ह्या होमस्टेचे ओनर आहेत विजय सिंग. ते जिम कॉर्बेट सफारीसुद्धा अरेंज करतात. ही इज अ सर्टिफाईड गाईड. आणि मस्त आहे, म्हणजे शेती आहे आजूबाजूला, असेच सेक्लुडेड घरं आहेत, प्रत्येकाची शेती आहे आजूबाजूला आणि खूपच शांत, पीसफुल. दिस इज देअर किचन. इथे ते राहतात आणि आमचे रूम्स जे आहेत ते वरती आहेत. खरं तर आम्ही खूप दमलो होतो, त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही काही न करायचं डिसाईड केलं. मस्त झोपायचा, आराम करायचा आणि नेक्स्ट डे आमच्या फिरायला सुरुवात करायची. रात्री आम्ही मस्त मेंढीकोटचा गेम केला. सनी आणि मुन्नूला आम्ही कोटही दिला, कारण खूप थंडी होती. नेक्स्ट डेसाठी म्हणजे डे 3साठी तुम्ही स्टे ट्यून राहा. आमच्या नेक्स्ट व्लॉगची वाट बघा आणि तुमचं असंच भरभरून प्रेम 3 ट्रॅव्हल बघला देत राहा. बाय, गुड नाईट.